काय काय हा म्हणतोय तर मी नाही म्हणत. तू बोल बरोबर आहे, तू बोलतच नाही. आता बाकी कोणचीकडे जात ना पहिल्या 2 घरात तेवढाच असतो ना. पहिल्या 2 घरात होता की नाही मला सांग. हा होता मग वाता काय करतो काय वाटा म्हणजे कोणाची घरं सांगते पहिली काय असणार वाडीतलीच आहेत ना शेवटी ती वाडीतलीच आहे. पहिलं घर त्याचं तिच्या घरात आरती चालू होणार आता तिथं असणारच आणि दुसरा तुझा आमच्याकडे होता बाकी कोणतीकडे जात नाही. आणि लक्षात घे जर तुझीकडे येत असेल आणि आमच्याकडे येत असेल तर आम्ही तुझीकडे उगाच वड्यावरचं तेल वांग्यावर काढू नका. मी काय सांगतो ऐकून घ्या. उगा आता देवघराशी आले देवाच्या सामने भानगडी द्यायचं म्हणजे आम्ही भानगडी करतो पैसे काढल्या मुली. अरे इथं रामा येत नाही पैसे काढा नको. बरोबर आहे पण देवाच्या सामने बरं दिसत सगळे लॉक आलेलं पाहुणे आणि तुम्ही त्यांच्या समोर त्यांना पण कळून दे काय कळू दे. मी काय सांगतो ऐकून घ्या. देवघराशी आल्यात देवाच्या सामने भानगडी द्यायचे तू घे रामाच्या सगळ्या सर्वांना. आपण एक काम करूया. देव पाण्यात गेले का ह्याच्यावर विषयावर मिटिंग घेऊया आणि काय त्या विषय मोकळा करूया. देव पाण्यात गेल्यावर खैला पण विषय होणार नाही. नव्हायला काय तू मागे तू पुढे आलास तर मी घराशी जा. गाभारा नाही माझी लायकी नाही तुझी बोलायची. तू काय म्हणाला देव पाण्यात गेल्यावर विषय मिटायचा. विषय मिटणार नाही मिटणार नाही. देव पाण्यात जायच्या टायमाला घरातला माणूस गणपती घे महिला मंडळ सगळ्या गौरी घे आणि ह्या चाकरमानी सगळे बोचका घे. गणपती पाण्यात गेला गौरी पाण्यात गेले की चाकरमानी तिथंच खांद्यावर बोचका मारतात रिक्षाच्या एसटीत बसतात आणि निघून जातात. पुढचे विषय चाकरमानी गेल्यावर आम्ही मिटवीत राहतो आणि वर्ष चोलीत राहतो. विषय मिटत नाही. आपण एक काम करूया तिथंच बोले त्यावर मिटिंग घेऊया. कुठं नदीवर हा आधी पहिला विषय मोकळा करायचा आणि मग विसर्जन करायचं. बोला अनंत चतुर्दशी उजाडली तरी चालेल. नदीवर कसं चालेल. अरे माणसं घरातली येत नाही ती नदीवर कशी थांबली. पण आता देवाच्या सामने तुला विषय नसेल घ्यायचा तर घेऊ नको. आज लवकर घरात जाऊन झोपूया. काय ह्यांच्या नादाला पहिला दिवस जरा भजन करूया. भजन तुझ्या जीव राहिलाय का भजन करायला. राहिलाय काय शिल्लक आवाज काढून मागणार असंच भजन होणार नाही. 6 वाजता बाहेर पडलेले आहे आम्ही. अरे आम्ही पण होता होता काय तुम्ही कुठं होता माहिती पदारच्या मागणं करता होते. बाबा चाय ठेवता याय नको बाहेर 50 किलो पैसेच पडलेली आहे. फो करता फो सांगतो रे फो तात्या सकाळपासून उपाशी वाटत सगळे करतो म्हणाला असता खेळचा पुढे विचार नको. मी उपाशी आमची गाडी नको उपास तू तुला अंगोर घालू खोया. चाली 2 अभंग घेऊया. अभंग घेऊन नव्हे पोह्याचा वास आला की भजन बघ चालू ठेवा. तात्या मी नव्हे रे अरे मी तर मी अरे तू कोण आहे तू कोण आहे. रामभाऊ रामा अरे तुझ्या मुला भानगड झाली आहे ना इथं. अरे हे पण जनावर काय सगळं कुठे गेले. काठी आण नाहीये आधी जनावर बघ काय माणसाचा आहे रे. काय झालं. अरे जितका माणूस आहे तू जनावर बॉम्ब ठोकतो जाय. तू पण काय सरबरीत डोक्याचा माणूस आहेस का. काय झालं का. तुला अक्कल नाही. माणूस आणि जनावराचा फरक कळत नाही. हा, 2 पाय जनावर आहे रे. काय जनावर आहे. तू गुराकडे राहून शिंगा आली ना एवढं तुला नागराचा बैल आहे खरोखर. तसं काय. हॅलो हाय आम्ही हाय तिकडे हलवता काय दगड आहे दगड बांधायला लावला असता बांध सुद्धा वाकडा होईल मेल्या. अरे काय नेमका काय विषय काय आहे याचा? तात्या बस ना आणला बोल ना. मग कोण मुंबईत आला आता. हा मुंबईत आला बस ना आणलाय. म्हणतो बघा ऐका माझा मुंबईत आला असेल तर उगा जवळ जाऊ पण नका. इथनच मागं पाठवा द्याला. मुंबईत परत करोना पिसालेला आहे म्हणता. तुम्हाला बातमी नाही. पेपर वाचा टीव्ही बघा मेले हो. कोणाला वाचता येत. करोना
सांगितलं नव्हतं डॉक्टरने माहिती तुला काय? जसा करोना पुढे पुढे वर्ष जातील तसं नाव बदलून येणार आहे मग काय म्हणाले ते Variant आलेले आहे आता MSCIT नावान फिरतोय सगळीकडे MSCIT नव्हता अरे MPSC MPSC. बदललंय ना सगळे यामावरनं सांग करोना शिवला की माणूस यामाकडे हॉस्पिटलात पुन्हा शपथ तुला होतो कुठं ता मागचा कुठं झाला कल्ला काय मग तू नुसता शोधित राहा. तुला काय दगड खरोखर दगड द्याला तात्या तुला माहिती आहे ना मागच्या वेळी पण बियाणं मुंबईकरांनी आणलेलं होतं आणि आता ह्यानं जर बियाणं आणलं नसेल तर माझी कंडिक्शन नाही 14 दिवस बायकापर्यंत मी जाण्यातच नाही कुठं काय काय कशा आवडा करवा नको बघ काय तू अरे शाळेत मेल्या भोगलेला आहे आम्ही कसं काय भोगलेलं आहे? असं कुत्र्यासारखी ताटली कुठं घरातली माणसं जवळ पण यायला मागित नाही ते ऐकू होता तुझ्या बरोबर होय तू साऱ्या बायका पोराला घेऊन होता होय. मी एकटाच होता म्हणून झालं तू तुझी वय बा काय सांगितलं कशा काळजी करतो मी नाही जाण्यात आम्ही पोचवतो तुला काळजी करू नको कुठं डॉक्टर शिकलं डॉक्टरचं तर नाव काढू नको का? नाकाचा वाटोला करून टाकला काठ्या घालून दादा शेपूत सांगतो तुला प्रत्येक वेळेला काठी घाल्या बरं नाकाचं भोसकं साप मोठं करून टाकला अरे भाई काय होत आहे तुझा थांबाय जरा काय आपला फली काहीतरी बरं अरे लहानपणी खेळला नाही एवढा माझ्या नाकावर खेळला का डॉक्टर तू एक काम कर वाईन त्याला सोयचा नाम उभारा आणि त्याला इशे काय द्यायच्या कोण तू काय खुल लागला का मी जाण्यात अरे काय होत नाही जा शिया शिया अरे हा तुझी टावेल ना टावेल कोणत्या तोंडाला आणि जाण विचार नेमका काय इशा आहे ना ताविलन काय होणार आहे काय म्हणा मागच्या टायमाला गरम पद्धतीने लंगोट्यानं दिला होता तोंडाला लावल्या मग चार बन बांधून आत कुठून शिरला करोना कल्ला नाही नाही कल्ला नाही, ना नाही. मग कशाला हा बांधा हा होय अरे व्यवस्थित घे जा तू आपला जा आहे ना एवढा आहे तिची टावेल प्रत्येक वेळा तुम्ही मला ढकलता हो. जा जा अरे शाळेनंतर माणूस तू नाही ते काय अरे तात्या हवं काय हा भोसका पण काय ह्याची जाय सगळा आतमध्ये अंगठ्या रंगात तुझा नवाडी आणि पसरलाच आहे काय हा टावेल होता का? नाहीतर हाच होता याला सांग ना बाय जरा व्यवस्थित झाकून घे सगळं कसं घेऊ व्यवस्थित सगळीकडे चालेल जा 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 तोंडावर घे ना ती side, जा. गेला काय बघ गटांना अरे ध्वजावर तेव्हा नाकावर घेईन मी आला नामनारीच्या जाऊ दे नको कुठून आलो भाऊ मी मुंबईत आलोय मला कोकणच्या लोकसंगीतावर एक डॉक्युमेंटरी बनवायची आहे संगीतावर रोग झाला चालेल पण संगीताचा विषय झाला कसा काढला मी पण काच विचार करतोय तात्या पण ताच म्हणताय काय? त्या मागल्या टायमात तुला गाववाली सुजवली ताच तात्या नारळावर हात ठेवून विषय मिटलेला होता मग विषय बाहेर गेला कसा तात्या विषय बाहेर गेला कसा थांब जरा व्हायचं एकच मिनिट थांब. काय एक मिनिट? माना सगळं पेरलेलं आहे ए रामभाऊ इकडे काय झालं आहे हा तुझी बरोबर कधीपासून आहे 2 पासून आहे तू ह्याला ह्या त्या संगीताचा झेंगाट कशा सांगत तात्याने काय जंगार सांगितलं नाही मग ह्याला कल्ल कसं मला काय द्यावा उगाच वाकड्यात शिरू नको काय तुला आपलं काय ठरलेलं होतं काय ठरलेलं आहे वाडीतला विषय वाडीत मिटवायचं मिटवायचं मिटवलेलं ठरलेला होता ना मग मग तो ह्याला सांगायची गरज काय होती कोणी सांगितलं बाबा नाहीसा करून टाकीन जाग्यावर कोणाला? तात्या ह्याला सांगून ठेव हा. आणि तुला पण मेलो काहीतरी वाटलं पाहिजे अरे त्या संगीतावर नाही मेल्यानो 8 वेळा मीटिंग घेतली 10 किलो फरसाण सोपवलं किलोवर काय सोपवली एवढा करून जर तुम्ही हा विषय काढता हा बरोबर आहे काय हा तुम्हाला सोबत नाही काहीतरी वाटा हवा तुम्हाला हे मेले आता तुला वाटायला हवी ती तुला वाट अरे झालेलं त्यांना लाज नाही वाटली का तुला जीभ झडल मी अरे माझी ना तुझी का आपलं वय कानी झालं हलवतो का आपण कुणी हलवला तू मेला हे घबरात काय आता खोटं बोलतोय हा काय खोटा बोलतो बरोबर बोलतोय ना. काय? काय काय सगळ्या पोरांच्या मोबाईल मध्ये आहे अरे मेल्या पोरगी सारखी आहे मला ती तुला कला अरे तर सांगतोय माझं आणि संगीताचं काय नाही काय ना? अरे तर चुकून गेली ना आयशीच्या भावाकडे ता तू माझ्या गळ्यात मारला त्या सगळं वागतो काय काय सगळ्या पोरांच्या मोबाईल मध्ये अरे सगळी बाबा चुकून आला तू किती वेळा सांगू काय चुकून आलं चुकून तुला आलं मीटिंग मध्ये सांगत ना 10 वेळा तरी तू परत विषय काढतो काय पैसा काढतो हा मंडळी तुम्हाला सांगतो ता महादू आहे ना संगीताचा बापूस आयशीच्या भावाकडे आधार कार्ड लिंक करायला गेली. त्या दिवशी ती संगीता माझीवर गुराकडे आली गुराकडे आली म्हणजे काय आता
ती पोरगी कधी गुराकडे आली नाही कॉलेजवाली पोरगी तिला बैल वलकत नाही बैला तिला वलकत नाही आणि ती पोरगी माझीकडे आली मी आपल्या 2 माझ्या म्हैशी घेऊन खाली बाजारावर बसलेला ही मोबाईल पुस्तारीत पोरगी आली आणि बैल सोडलेले 2 आणि बाजारावर बसून तर सगळं बघी कच्च्या बदाम म्हशीच्या भावा आता वरवर कधी तेवढ्यात झाला बैल पण आला काला आणि बैल गाव आहे ना संगीताचा संगीत कैराटल्यासारखं शोध आणि नानू आमच्या बैल पण आला म्हटलं बापसान पाठवला कशाला ते काम कर. काय पिलवाटच काय तिथं म्हटलं जातो धाव असो कैराटल्यासारखं गेली कुठं खाली डाग आहे ती तो साड्यावर दिलं देवल्याची जमीन नाही काय तिकडे गेली ना ती मेक्षी अडकली तिची त्या बोरीच्या जाली संगीताची म्हटलं वडू नको फाट बरोबर बाई स्वतः आहे. बस स्वतः येईल म्हणून मी बसला खाली आणि आता तुला माहितीये बोरीचं काट उलट हा सोडवलंस की हा गुत हा सोडवलंस की हा गुत म्हटलं तू हात लावू नको मी बघता अरे तेवढ्यात तू साधला काय सांगला तेवढ्यात तुला पोलिस सुटीत गेला ए भाऊ खरं तर शूटिंग किल्ला आहे उगत माझं पेशंट वाढू नको खोटा आहे सगळं काय खोटं ह्यांच्या बोवरते काय ना हो? चुकून गेली ना अरे सगळी जाल हलताना दिसते मोबाईल अरे मी एकशी हलवत तेव्हा जाल हलत नाही का मी हलणार होतो याला. कसं बोलता हानी तुम्ही हो भाऊ कला संस्कृती कलाचीच पोरगी संगीत आहे अरे कलाचीच पोरगी संगीत आणि संस्कृती कलाला 2 पोरी थोरली संगीता आणि बारकी संस्कृती ते सगळं ह्याला कल्ली हो भाऊ कोकणची कोकणची नाही ती पाटावरली डागातली पाटाला झाला ती जाता तात्या माझं सगळं सांगणारा फक्त माणूस राहू दे मला माझ्याकडे हा बरोबर आहे का मला सांगा ए बा हे तुला सुजवलीन ता दिसे मला मन नाही डोला उघडत नाही सुजवली का दिसतं तू जरा थांब बाय जरा जाऊन ठेव हा कशा वेळा पिलवटतो साहेब सगळे इसकडून मोकलावू नको आधी नेमका काय काढला मी बघता काय करायचं ए हे घे तुझं ए उभे केला हा काय तुला इसे काढला साहेब ना तर आपण मागणं बघूया मागणं नको आज घराशी गणपती आलेला आहे. बायकोला कळलं तर उद्या दुपारला निवेद दाखवायला आता आधी आमच्या घराशी गणपती आलेले आहे अरे वा गणेश फेस्टिवल काय फॅस्ट अजून नाही जायचं आहे आज पहिला दिवस आहे जा तू दर्शन घे जा बरी कुठलं काय माणसं आणते आता आलं तर करायचं काय चल बदलायला मरायला वाटवलं करायला आलेले गावात ए बा, काय सोडतो साहेब पेशंटची गोळी स्वतः बोली मागणं घे मागणं मापसाकडनं घडून घ्यायचं पूर्ण जे मागणं घे त्या संगीता पाय मा पेशंट चालू आहे आमच्याकडे यायची नाही ए, चला चला घ्या मेडिकल कुंडली गावा बरं ते तात्यांचं पेटवा नाही नाही जेव्हा नीट आहे. पण आवाज येतो कुठं मला कळलं आयसीच्या घोगला का बितूस बाण म्हणतो त्याला क्या करायचं त्याला सांग तोंड उघडण्यापेक्षा डोलं उघा हे भुजा एक नंबर शंकरा तात्या, त्या बापचं नाव शंकर आहे रे आता बापूस मला कुठं आहे बोला नव्हे झाडा आहे मी भजन करायला बसलो ना कुठले बापूस सांगितलं काढता घ्या टाळ घ्या माझं म्हणणं आधी वाचताचा विषय होते मग भजन घ्या. काय भजन घ्या एखादं- हे भुजा शंकरा हे भुजा शंकरा तुला बिलाची मी माझ्या प्राणाची हे भुजा शंकरा
ती उलटा काय बसली ना याला बोलाय शंकर पावलीला आहे माग का बसली रे